जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, काल आपण 14-15 क्वेश्चन्स घेतलेले. किती झाले आपले? 15. बर, बघा 15वा परत सांगतो एकदा. काल कन्फ्युजन झालं होतं काही जणांचं. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज. आता पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्या. आता काय जणांना काय वाटतं ना, हा नैसर्गिक शब्द असं वाटलं की आपल्या मनामध्ये एक गोष्ट बसलेली असते, 1 2 3 4 5. कारण यांना काय म्हणतो आपण? नैसर्गिक संख्या. काय म्हणतो? नैसर्गिक संख्या. पण नैसर्गिक विषम म्हटलं काही गरज नाही ना. 2 4 ची काही गरज आहे का? नाही. मग 1 3 5 7 अशा किती? पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज. काल मी तुम्हाला सांगितलं आणि परवा दिवशी सांगितलं होतं की जर असं संख्या जर 1 पासून सुरू होत असेल, कितीपासून? 1 पासून, जेवढ्या संख्या विचारलं त्याचा डायरेक्ट स्क्वेअर करा. 10 चा स्क्वेअर 100. किती आलं उत्तर? 100. असं जर नसेल समजलं तर आपली रेग्युलर पद्धत काय? पहिली संख्या किती? 1. शेवटची म्हणजे 10वी विषम संख्या किती राहणार? 19. कशी काढायची? 10वी समसंख्या काढा. 10वी समसंख्या किती? 20. त्याच्या अगोदरची 19. टोटल संख्या किती आहे? 10. पहिल्या 10 म्हणजे टोटल संख्या किती आल्या? 10. याला जर सॉल्व्ह केलं तर तेच येणार. किती येणार? 100. 5 चा भाग जाईल 20 पंच 100. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज, पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्याची बेरीज. आता हे झालं. हा प्रश्न जर असा विचारतात, कन्फ्युजन होतं. पहिल्या 10 पहा, बर, पहिल्या 10 पर्यंतच्या नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज. फरक आहे दोन्ही प्रश्नामध्ये. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज म्हणजे डायरेक्ट 10 च्या 10 विषम संख्या लागतील आपल्याला. पण पहिल्या 10 पर्यंतच्या, मग 10 पर्यंत किती आहे? 5च आहे. 5 चा वर्ग 25. याच्यात नाहीये, पण तुम्हाला सांगितलं. दोन्हीतला फरक कळाला? पहिल्या 10 विषम संख्यांची आणि 10 पर्यंतचा शब्द लागला की आन्सर चेंज होणार. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. कधी कधी असे प्रश्न येतात, दरवेळेस थोडी येणार आहे पहिल्या 95 संख्यांची बेरीज. प्रश्न तोच आहे, फक्त फिरवला. त्यांनी असं म्हटलं का पहिल्या 95 नैसर्गिक संख्यांची बेरीज किंवा 1 ते 95 नैसर्गिक संख्यांची बेरीज हे म्हटलं नाही. फक्त शब्दांच्या फॉर्म मध्ये न म्हणता मांडणी केली त्यांनी. कन्सेप्ट तोच. पहिली समविषम नाहीये. पहिली संख्या किती आहे? 1. शेवटची किती आहे? 95. आपल्याला माहिती आहे टोटल लागणार. आपल्याला टोटल किती आहे? 95 आहे. 1 पासून सुरू झाली आणि शेवटची 95 आहे, म्हणजे टोटल संख्या किती आहे? 95. त्याला 2 न भाग द्या. 95 भागीला 2 हे किती आहे? 96. आता 2 न कितीचा भाग जाईल? 48चा. कितीचा भाग जाईल? 48चा. आता मान्य. आता 98 गुणिला 45 55 गुणिला 48 करायचे तुम्हाला. काय करायचंय? 55 गुणिला 48. आता मी तुम्हाला ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट सांगतो ते इथं कामीच्या येतील तुम्हाला. बघा, कधी 3 आणि 4 बघा, 3 आणि 9 बघा. काय बघा? 3 आणि 9. ठीक आहे. आता तुम्ही 3 आणि 9 जर घेतलं, 3 ने याच्यापैकी कोणाला भाग जातो का? बरं, इकडे लिहितो मी एकदा. 55 गुणिला 48. सगळ्यात पहिले 9 चेक करा. 9 ने कोणाला भाग जातो याच्यामध्ये? फास्ट मध्ये सेकंदात झालं पाहिजे. 3 न जातो का? कोणाला जातो? 48 ला. मग इकडे 3 ने भाग जाणारी संख्या असलीच पाहिजे. आता बघा, 5 आणि 1 6, 6 आणि 6 12. 3 ने भाग जातो. याला 3 ने भाग जात नाही. 6 आणि 5 11 आणि 3 14. याला 3 ने भाग जात नाही. 5 आणि 6 11 आणि 4 15. याला 3 ने भाग जातो. आता 2 संख्या आपल्याकडे 3 ने भाग घेत जाणार आहे. कळालं? टेक्निक सांगते तुम्हाला. एखाद्या वेळेस जरी मोठा गुणाकार तुमच्या समोर आला तर ऑप्शन कसे एलिमिनेट करायचे. आता तुम्ही जर बरोबर बघितलं तर मला सांगा, 1560 तुमचं उत्तर येऊ शकतं का? का नाही येऊ शकत? कारण इकडे बघा, तुम्हाला सांगतो 9 चुकच किती होऊन आले? 36. म्हणजे 100% तुमचं 36 पेक्षाच मोठा आन्सर असणार.
कळतंय ना? बघा 9 चूक 36. दशक स्थानचा अंक यांचाच गुणाकार जर 3600 तर 3600 पेक्षा लहान उत्तर येऊ शकत नाही. ह्या कन्सेप्ट असतात. काय असतात? कन्सेप्ट. ह्या छोट्या छोट्या गोष्टींना मॅथमॅटिक्स बिल्ड करा. या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगणार नाही. या गोष्टी आपल्याला मलाही कोणी सांगितलं नाही. या गोष्टी आपण प्रॅक्टिस करता करता हे करत असतो. ठीक आहे. मग आता ही झाली एक मेथड. पहिली तर गुणाकार तर करणारच कोणी तुम्ही. आता एक डिजिटल सम वापरू आपण. कोणती वापरू? डिजिटल सम. चला अंकांची बेरीज सांगा किती आहे? 6 आणि 5 11 आणि 1 12. 12 म्हणजे अजून 2 आणि 1 3. जोपर्यंत एका डिजिटमध्ये अंकांची बेरीज येत नाही तोपर्यंत बेरीज करत चालायची. त्याला आपण म्हणतो डिजिटल सम. कशी? 6 आणि 5 11, 11 आणि 2 13. 13 आलं. परत बेरीज करा. 3 आणि 1 4. आता तुम्हाला म्हटलं मी 9 वाचले तर डायरेक्ट कट. 6 आणि 3 9 कट. किती उरले? 5. 5 आणि 4 9 कट. किती उरले? 6. यांची बेरीज करा डिजिटल सम. 9 आणि 5 14. 14 म्हणजे परत 4 आणि 1 5. 8 आणि 4 12. 12 म्हणजे 3. 5 3 15. 15ची परत बेरीज करा. 5 आणि 1 6. 6 6. आन्सर मॅच. कळालं? ही काही अशी वेगळी टेक्निक नाही किंवा तुम्हाला चुकीचा आन्सर देणार नाही. याच्यामध्ये तुमचा हँड बसला पाहिजे परफेक्ट. पहिलं काय सांगितलं? गुणाकार करा. दुसरं काय सांगितलं? शॉर्टकट वापरा. शॉर्टकट नाही आहे, ट्रिक नाही आहे बरं. या कन्सेप्ट आहे. काय आहे? कन्सेप्ट. तुम्हाला ह्या गोष्टी पण आल्या पाहिजे कारण गुणाकार कधी कधी खूप मोठा येणार. तेवढा वेळ नसतो आणि प्रेशर सिच्युएशन मध्ये काय होतं? 3 अंकी गुणाकार करताना एखादा हातचा मागे पुढे होऊन जातो आणि पूर्ण गुणाकार चुकतो. कळालं सगळे? ज्यांना कळत नाही ना त्यांनी व्हिडिओ रिपीट मोडवर बघायचे आपली. 1 ते 8 वर्ग संख्यांची बेरीज म्हणजे 1 चा वर्ग कुठपर्यंत बेरीज करणे? 8 चा वर्ग. काय सांगितलं सांगा? सांगा सगळेजण. 8 त्याच्या पुढं 9 नंतर दोघांची बेरीज किती? 17. 17 ने भाग जाणारा एकच नंबर आहे. सोडवायची गरजच नाही ना. 17 ने भाग जाणारा कोणता नंबर आहे सांगा पटकन. 17 न 200 ला भाग जात नाही. इथेही भाग जात नाही 17 न. 17 ने इथेही भाग जात नाही. 204. ह्या टेक्निक आहे. तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये पीएचडी नाही करणं, तुम्हाला टॉपचा शिक्षक नाही होणं मॅथमॅटिक्स मध्ये. तुम्हाला फक्त प्रश्न सॉल्व्ह करणे. काय सॉल्व्ह करणे? प्रश्न. मी टच तरी केलं का अजून? उत्तर मारलं का नाही? पण सांगतो तुम्हाला कसं सोडवायचं. 8 चा वर्ग म्हणजे 8 पासून सुरुवात करावं लागेल. 8 त्याचा पुढचा नंबर घ्या 9 दोघांची बेरीज 17 त्याला भागीला किती? 6. ठीक आहे त्याला भागीला 6. आता मला 100% माहित होतं की 17 ला कोणीच भाग देऊ शकत नाही म्हणून मी डायरेक्ट 17 नच चेक केलं. एवढं फास्ट का चेक केलं? माझे पाढे-पाठ आहे. तुमचे पाढे-पाठ आहे का? नाही. पाढे-पाठ करा. आता 3 दुनी 6 3 त्रिक 9 2 न कितीचा भाग जाईल? 4 चा. बरोबर? बरोबर की नाही? आता 4 त्रिक 12. 12 गुणिला 17. याला जर सोडवलं किती उत्तर येणार? 200. ह्या ज्या मूळ संख्या आहे ना मूळ संख्या खूप फास्ट आन्सर देतात तुम्हाला. मी 17 बघितल्या आन्सर मारला असता. आता मला माहिती आहे तुम्ही नवीन आहे. तुम्हाला याची प्रॅक्टिस करायला खूप वेळ लागणार. पण जेव्हाही मी अशा गोष्टी तुम्हाला सांगतो तिथं जास्त लक्ष द्यायचं की रे हा सरनं असं केलं गड्या 17 न. आपल्या वेळेस आपण जेव्हा प्रॅक्टिस करू एखादा नंबर जर असा मिळाला तर आपणही तसं सोडू असं मनात विचार आले पाहिजे. कळालं? तुमच्यापैकी कोणाला आजचं जर थोडंसं डोक्यावरून जात असेल तर तुम्हाला सांगतो मी आजचं 3रं लेक्चर आहे की तो आहे कन्सेप्ट झालेली आहे. काल एक प्रॅक्टिस क्वेश्चन झालेले आहे. आजची प्रॅक्टिस क्वेश्चनचा पार्ट दुसरा आहे. त्याच्यामुळे कोणाच्या डोक्यावरून जात असेल तर मागचे 2 भाग बघा अगोदर. 15 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज व सर्व विषम संख्यांची बेरीज यातील फरक किती? सगळ्यात पहिले काय काढावं लागणार तुम्हाला? किती संख्या आहे? 15 ते 100. आता पहिले बघा इकडे लक्ष द्या सगळेजण इकडे लक्ष द्या. असा प्रश्न जेव्हा आला तेव्हा समसंख्या आणि विषम संख्या आपल्याला काढायच्या आहे. कशा काढायच्या? अप्रत्यक्षपणे. कशा काढायच्या?
अप्रत्यक्षपणे म्हणजे समजून जाईल तुम्हाला. सगळ्यात मोठी समसंख्या 100. सगळ्यात मोठी सगळ्यात लहान समसंख्या 16. रेंज ही आहे ना, रेंज मध्येच राहावं लागेल आपल्याला. सगळ्यात मोठी समसंख्या 100, सगळ्यात लहान समसंख्या 16, सगळ्यात मोठी विषम संख्या 99, सगळ्यात लहान विषम संख्या 15. करा वजाबाकी. 84 इकडं 84 बरोबर. याला 2 न भाग द्या, याला 2 न भाग द्या, कारण 2-2च्या फरकानं वाढलेल्या आहे संख्या. कितीच्या फरकानं वाढलेल्या आहे? 2-2च्या. किती आलं? 42. 42. अप्रत्यक्षपणे काय? अप्रत्यक्षपणे आपण एक संख्या कमी करत असतो. ती संख्या ऍड करा. 42 आणि 1 43. 43 विषम, 43 सम. काय उत्तर येणार? 43च येणार. काल सांगितलं मी तुम्हाला, जेवढ्या संख्या तेवढाच फरक येत असतो. कळालं? सोडवण्याची गरज नाही. तरी सोडवू आपण, तरी सोडवू. कन्सेप्ट क्लिअर होतात. काय केलं सर? फक्त संख्या काय शोधल्या? संख्या. 43 सम आहे, 43 विषम. समजलं आता? याच्यानंतर काही डाऊट जाईल का संख्या शोधण्यामध्ये? नाही. आता समसंख्यांची बेरीज काढायची आपल्याला. कोणती बेरीज काढायची? समसंख्या. टोटल संख्या किती आहे? 43. त्याला भागीला 2 करणार आपण. पहिली संख्या किती आहे? 16. शेवटची किती आहे? 100. विषम संख्यांसाठी तेच. विषम संख्या पण किती आहे? 43च आहे. पहिली संख्या किती आहे? 15. नंतर 99 भागीला 2. आता 43 भागीला 2 इकडे किती येणार? 116. 43 भागीला 2 इकडे किती येणार? 114. 2 न कितीचा भाग चालला? किती? 58. 2 न कितीचा भाग चालला? 57. बरोबर. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? आता काय आलं आपल्याकडे बघा, 43 गुणिला 58 आणि 43 गुणिला 57 यांच्यातला फरक विचारला तुम्हाला. काय विचारला? फरक. आता यांच्यातला जर तुम्हाला फरक विचारला तर याच्यात तुम्हाला मोठा गुणाकार कोण देणार? 43 गुणिला 58 मोठा देणार, 43 गुणिला 57 कसा देणार? छोटा. आता तुमच्यापैकी काही जण काय करतील? याचा गुणाकार करतील, बरोबर. याचाही गुणाकार करतील, नंतर फरक काढतील. आपल्याकडे दुसरी मेथड आहे ना. मेथड म्हणजे कन्सेप्ट आहे ना. माझ्याकडे क्लास लावले तर काही ना काही फरक दाखवेल ना तुम्हाला मी. कसा? 43 गुणिला 58 आहे, मग 43 गुणिला 58 याच्यातून वजा करायचंय तुम्हाला. काय करायचंय? वजा. काय करायचंय? 43 गुणिला 57. बरोबर. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर याचा गुणाकार करा, याचा गुणाकार करा, नंतर फरक काढा. मी जर 43 कॉमन घेतले तर मला कोणी बोलू शकतं का? बोलू शकतं का? 58 वजा 57 किती झाला? 43 एक. समजलं? गोष्ट काय असते? आपण बघतो कसं? हाऊ टू नाही, हाऊ वी सी, हाऊ वी वॉच, हाऊ वी ऑब्झर्व, अशा गोष्टी असतात त्या. ठीक आहे. बर बघा, माझं काम काय आहे? लेक्चर चालू आहे आपलं. काय चालू आहे? लेक्चर. क्वेश्चन प्रॅक्टिस जेव्हा घेऊ आपण, डायरेक्ट ऍक्च्युअल क्वेश्चन्स पेपर सॉल्व्ह करू, जेव्हा आपण पेपर प्रॅक्टिस घेणार आहे डायरेक्ट पेपर, तेव्हा तुम्हाला सांगेल. हे 12 भानगडी नाही सांगणार तेव्हा मी तुम्हाला डायरेक्ट असं सांगेल. पण हे सध्या का सांगत आहे? कन्सेप्ट स्ट्रॉंग करा. तुम्हाला कळालं पाहिजे की सर 43च आन्सर काय येतं? का? काय? का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे की सर तुम्ही सांगितलं 43 आहे, काही जणांना लगेच 43 मारलं, पण 43च काय येतं त्याचंही रिझन सांगितलं तुम्हाला. समजलं ना? काही प्रॉब्लेम नाही. मग सर हे का सांगितलं तुम्ही आम्हाला? कारण एक्झामिनर हुशार होत चाललेले. कसे होत चाललेले? हुशार. एक्झामिनर काय करेल? 15 ते 100 पर्यंतच्या समसंख्या आणि 1 नंबर कमी करेल. 14 ते 98 पर्यंतच्या विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक. मग तो सोडवणं आलंच ना. कळालं का? जेव्हा सारख्याच संख्या दिलेल्या असतात तेव्हा फरक सारखाच येतो. जेवढ्या संख्या तेवढा फरक. संख्या किती होत्या? 43. तर फरक पण किती झाला? 43. दोन्ही गोष्टी कळाल्या? सगळं काही क्लिअर आहे? मला असं वाटतं या प्रश्नामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत.
संख्या शोधायच्या कशा, बरोबर, समसंख्यांची बेरीज कशी काढायची, विषम संख्यांची बेरीज कशी काढायची, सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. त्याच्यासोबत अजून एक गोष्ट सांगितली मी तुम्हाला, गुणाकार करत बसायची गरज नाही आणि एवढी 12 भानगडी करत बसायची गरज नाही. 43 सारखं आहे का नाही, बाकीच्या नंबर मधला फरक बघा फक्त. इकडे 58 आहे, इकडे किती आहे 57. मग इकडे जर 56 असते तर उत्तर काय आलं असतं, 86 आलं असतं, कारण दोघांचा फरक कितीचा आहे, 2चा. मग 43ला 2 न गुणा. इथे जर 50 असते 50 तर उत्तर किती आलं असतं, 43 गुणिला 8. किती आलं असतं, 43 गुणिला 8. याच्यासाठी काही फॉर्म्युला वगैरे नाहीये, मुद्दाम प्रश्न टाकला, मुद्दाम तुमच्या समोर मी प्रश्न टाकला, काय, मूळ संख्या. काय, मूळ संख्या. तुमचा कसं असतं ना, तुम्ही समजा एसटीचे ड्रायव्हर आहे, काय आहे, एसटीचे ड्रायव्हर. एसटी चालवता चालवता एखाद्याला फाट्यावर उतरायचं असलं नाही, एखाद्या तुम्हाला फाटा दिसत नाही, दन एसटी चालवता पुढच्या गावाला जाता तुम्ही, मग आठवतं की फाट्यावर उतरायचं होतं. सम संख्या चालू आहे, नैसर्गिक संख्या चालू आहे, विषम संख्या चालू आहे, वर्ग चालू आहे, घन चालू आहे, असं मधात मूळ संख्या येऊन जाते. काय येऊन जाते, मूळ संख्या. म्हणून मुद्दाम क्वेश्चन ऍड केला, मूळ संख्यांची बेरीज काढण्यासाठी कोणताच फॉर्म्युला नाही, कोणताच फॉर्म्युला नाही, कोणतीच ट्रिक नाही, सरळ सरळ बेरीज करा. पहिली मूळ संख्या 11, नंतरची 13, नंतरची 15, कोण म्हटलं, 17. त्याच्यानंतर करा बेरीज, किती येणार. नेक्स्ट क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. काय विचारलं रे, सांगा बरं, खरं सांगा काय विचारलं. समसंख्यांची बेरीज, 46 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज काढायची तुम्हाला. प्रश्न फक्त उलटा विचारला, 2 2 2 चा फरक आहे. मग सांगा 46 पर्यंत समसंख्या किती असणार, 23 असणार. किती असणार, इथे लिहून घ्या. सगळ्यात महत्वाचं काय आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, चेर आहे का, नाही, टोटल संख्या शोधणे, हेच सर्वात महत्वाचं आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट. टोटल संख्या शोधणे हे सगळ्यात महत्वाचं आहे संख्यांची बेरीज सोडवताना. तर 46 पर्यंत किती संख्या आहे, 23. सर आम्हाला काढताच येत नाही संख्या, त्यांना जमतच नाही ना तोंडी, हे सर 23 कशा येऊन राहिल्या काय. सरळ सरळ एका गोष्टीची एवढी भयानक प्रॅक्टिस करा की 10 सेकंदात उत्तर आलं पाहिजे. कोणत्या गोष्टीची, मोठी संख्या 46, छोटी संख्या 2, यांचा फरक 44. पण फरक 44 मध्ये डबल डबलचा गॅप असतो, कितीचा गॅप आहे, डबल. तो कमी करा, किती आलं, 22. आपण अप्रत्यक्षपणे 1 काढून टाकत असतो, तिला ऍड करा, 23. अशा शोधावं लागतं. हे पण अवघड आहे का, नाही, प्रॅक्टिस करा. ज्यांना तोंडी जमत नाही आणि ज्यांना तोंडी संख्या काढण्यामध्ये कन्फ्युजन होते ना, त्यांनी तोंडी काढू नका, कारण फुकटचे मार्क्स आहे, जाऊ देऊ नका. किती संख्या आल्या, 23, कसंही काढा. आणि असं काही नाही, कोणत्याही संख्या काढण्यासाठी हाच फॉर्म्युला वापरा, 100 ते 99. काय आता सांग, सॉरी, 100 ते 999. काय, आता मी जर तुम्हाला म्हटलं, फॉर एक्झाम्पल सांगते, 100 ते 999 5ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहे, मग काय करणार, 100 ते 999 5ने भाग जाणार, 995 घ्यावं लागेल याच्या अगोदरची, 5ने भाग जातो ना, इथं किती आहे, 100. काढा याच्यातला फरक, 895. इथं कितीनं भाग देत होतो, इथं कितीनं द्यावं लागेल, का द्यावं लागेल, 5ने विचारलं, 5 भाग द्या, किती आलं, 5 1 5, खाली किती उरले, 3, 5 7 35, 5 7 35, 177 उत्तर आहे का, मग किती असणार, 178. व्हेरी गुड, आता समजलं तुम्हाला, कारण 100 पण काढून टाकले होते आपण, त्याच्यात 1 टाका, 178. कोणत्याही संख्यामधल्या संख्या शोधण्यासाठी ही एकच गोष्ट आपल्याला युजफुल राहणार. सगळ्यांचं क्लिअर आता, क्वेश्चनर आहे. टोटल संख्या किती आहे, 23, त्याला 2 न
भागाकार चुकला. हे का? हा बर, परत चेक करू आपण. 5 1 5, 8 मधून 5 गेले 3, 39. 5 5 7 35, 5 7 35, 5 नाम 45. बरोबर. कारण 39 मधून 35 गेले 4 उरतात. कन्फ्युजन झालं होतं माझं. 1 टाका. किती झालं? टोटल किती संख्या आहे? 180. समजलं? होत असतं कन्फ्युजन. बरं, तेच कन्फ्युजन जाऊ द्या, ते नॉर्मली ह्युमन बिंग साठी. कन्सेप्ट स्ट्रॉंग झाला का? कोणत्याही मधातल्या कसंही संख्या काढा तुम्ही, समसंख्या काढा, विषम संख्या काढा, नैसर्गिक संख्या काढा, सगळ्या संख्यांसाठी एकच गोष्ट कळालं. 13 न भाग जाणाऱ्या, 7 न भाग जाणार, म्हणजे तुम्हाला माहिती काय, एक ऑलरेडी टॉपिक सांगून दिलं मी. हा, असे पण पोलीस भरतीवर प्रश्न आहे, बघितले असतील ना तुम्ही. 100 ते 200 मध्ये 4 न भाग जाणारा किती संख्या? कळालं? पटकन काढायचं लगेच. सरनं सांगितलं होतं 100 ते 200 मध्ये 4 ने भाग जाणाऱ्या, 200 लाही 4 न भाग जातो, 100 लाही 4 न भाग जातो. 200 वजा 100 किती झाले? 100. 4 न भाग द्या, किती आलं उत्तर? 25. 25 मध्ये 1 टाका, किती संख्या आहे? 26. तोंडी काढलं, झाले पोलीस तुम्ही. उद्या पेढे आणा. 23 भागीला 2, पहिली संख्या 2, शेवटची 43. 23 भागीला 2, 46 आणि 2 48, 2 न 24 चा भाग जाणार. ठीक आहे, 23 गुणीला 24. सोडवायची गरज आहे का? का नाही? 4 त्रिक 12. युनिट प्लेसला 2 देणारा नंबर एकच. काय सर तुम्ही काय काय सांगता? एका क्वेश्चन मध्ये 5-5 6 गोष्टी सांगता. कशा लक्षात राहणार? लक्षात ठेवाव्या लागतील. आणि जर लक्षात या लागल्या, समजून चालायचं. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, तुम्ही खूप मुलांना मागं पाडत चालले. तुम्ही खरंच विचार करा, सिरियसली विचार करा. SSC रेल्वे या सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे. महाराष्ट्रातील मुलं असा विचार करत असतील का? 4 त्रिक 12 मारून द्या आन्सर करत असतील का? का नाही करत? घोकणपट्टी फक्त काय चालू आहे त्यांचं? प्रश्न पडला की लगेच चालू, कट 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 कट. ते पिठाच्या चक्कीत कसं आपण पीठ टाकलं की लगेच सुरू. बरोबर आहे. त्याच्यात तुम्ही काय टाका, ज्वारी टाका, गहू टाका, मिरच्या जरी टाकला ते मशीन चालूच राहणार. पण मिरच्यांची मशीन कोणती आहे? वेगळी आहे ना. समजून घ्या स्वतःला, ऍडव्हान्स बना. 23 गुणीला 24 करायला मिनिमम तुम्हाला 35 तर सेकंद लागतील का नाही? हो का नाही? 3 चूक 12, एक आन्सर. किती सेकंदात झालं? 3. कळालं? मग 30 सेकंद उरले का नाही? 30 सेकंदात 2 प्रश्न होतात जीकेचे. कोणाचे? जीके. भारतातील सर्वात मोठा प्राणी कोणता? भारतातील सर्वात मोठा प्राणी कोणता? जर माहित नसेल तर घरी गेल्यावर आरशात बघायचं. हा, इकडे बघा. 1 ते 49 पर्यंत विचारल्या. अरे सोडवायची गरज नाही ना. इकडे बाय. 1 ते 49 टोटल किती संख्या आहे? 25. 25 चा वर्ग, 25 चा वर्ग नैसर्गिक संख्या आहे. मग 1 ते 49 टोटल किती संख्या आल्या? 49. 49 भागीला 2, पहिली संख्या 1, शेवटची 49 भागीला 2 गुणीला 50. 2 ना 25 चा भाग जाणार, 49 गुणीला 25, 1200. नक्की 1225. कळालं? बघा, कन्फ्युजन होतं कधी कधी. मी याला विषम संख्या समजलो, या 2 ला बघितलंच नाही. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल, प्रश्न फिरवता येतो. काय करता येतो? फिरवता येतो. कधी कधी प्रश्न, हा प्रश्न 3 प्रकारे लिहिता येईल. काय? 1 ते 49 नैसर्गिक संख्यांची बेरीज शोधा, किंवा पहिल्या 49 नैसर्गिक संख्यांची बेरीज, किंवा अशा टाइप मध्ये. ठीक आहे ना? नेक्स्ट, लक्ष द्या, झोपू नका. 9 चा क्यूब. 9 चा क्यूब म्हणजे 9 गुणीला याच्या समोरची संख्या 10 भागीला 2, याचा करायचा स्क्वेअर. काय सांगितलं तुम्हाला? घनांची बेरीज, वर्गांची बेरीज. वर्गांच्या बेरीजमध्ये तो नंबर त्याच्या समोरचा नंबर दोघांची बेरीज करून 6 न भाग देत असतो. किती भाग देत असतो? 6. इथं काय करतो आपण? जो शेवटचा नंबर आहे तो घ्या,
त्याच्या समोरचा नंबर घ्या, 2 न भाग द्या आणि त्याचा करा वर्ग. किती आलं उत्तर? 30 25. कसं? 20 25. कानात काही गेलं काय? बेपंच 10, 9 पाची 45. 45चा वर्ग कसा काढतो? 5 शेवटी तर 25 लिहा, 4च्या समोरचा नंबर 5, 4 पंच 20. नेक्स्ट समसंख्या बघा, सॉरी विषम संख्या 1 3 5 विषम संख्या आहे. आता इकडे लक्ष द्या, सोडवायची गरज नाही. 100 पर्यंत 50 विषम संख्या आहे. किती आहे? 50. आणि ही 101 म्हणजे टोटल किती झाल्या? 51. 51चा वर्ग. पहिला आन्सर तर येणार नाही आणि 26 41 पण येणार नाही. 2601. 51चा वर्ग 2601. 51 गुणिला 51. ठीक आहे, समजलं कसं आलं? तुम्हाला सांगितलं ना मी, विषम संख्या जर 1 पासून सुरू होत असेल तर डायरेक्ट वर्ग करायचा, जेवढ्या विषम संख्या असतील तेवढ्या. आता परत काही जणांना प्रॉब्लेम आहे, आता फायनल रिपीट करतो, याच्यानंतर रिपीट नाही करणार. 101 सर्वात मोठी विषम संख्या, 1 सर्वात लहान विषम संख्या, फरक कितीचा आहे? 100चा. पण प्रत्येक याच्यामध्ये 2-2चा गॅप आलेला आहे, तो गॅप काढून टाका. किती आलं? 50. आणि आपण बाय मिस्टेकली अप्रत्यक्षपणे काढलेली ती संख्या त्याच्यात टाकून द्या. टोटल संख्या किती आल्या? आता टोटल संख्या शोधणं कोणतीही गोष्ट असू द्या चुकलं पाहिजेत नाही. घन आताच सांगितलं. 6च्या समोरचा नंबर 7, त्याला भागीला 2, याचा करा वर्ग. 2 सात्रिक 21, 441. आहेच काय रे? हा, परत विषम संख्या 1 3 5 99 2500. 1 ते 100 पर्यंत विषम संख्या किती आहे? 50. आपण यांना पाहिलं का? पाहिलं, फक्त थोडासा मोठा होता. 101 संख्या किती होत्या? 51. 99 संख्या किती असणार? 50. कशा असणार? 100च्या आतल्या आहे ना संख्या, ते 100 पर्यंत 50 सम 50 विषम. 50चा वर्ग करा 2500. अरे हे तर वर्गच नाही ना रे. 10 ते 30 दरम्यान असणाऱ्या सर्व विषम संख्यांची बेरीज. लगेच सरनं दुसरी पण ट्रिक सांगितली होती. काय? 30 पर्यंत किती विषम संख्या आहे? 15. किती आहे? 15. शिल्लकच्या किती घेतल्या? 5. कारण 10 पर्यंत किती घेतल्या? 5. त्या 5 नको घ्यायला. सांगा उत्तर किती? 200. कळालं? आजचा क्लास ऍडव्हान्स आहे. ऑलरेडी याच्याबद्दल तुम्हाला मी बेसिक सांगितलंय ना. समसंख्या 54 म्हणजे 27 समसंख्या आहे. किती आहे? 27. पहिली किती आहे? 2. 54 भागीला 2. 27 गुणिला 56 भागीला 2. 28चा भाग जाणार. कितीचा भाग जाणार? 28. 27 गुणिला 28. 8 7 56. 8 7 56. 8 7 56. युनिट प्लेसला 6 असणारा एकच ऑप्शन. 11चा क्यूब. 11 म्हटल्यानंतर किती घेणार समोरचा? 12. त्याला कितीने भाग देणार? 2 न. त्याचा करणार वर्ग. किती येणार? 66चा वर्ग. 66चा वर्ग म्हणजे 11 ने भाग जाणारी संख्या. हा, 43 56. बर, नक्की का? लॉक किया जाए. लॉक किया जाए. 1 ते 40 पर्यंतच्या सम आणि विषम संख्यातील बेरजेतील फरकाला. आता इकडे बघा, एकदम सेकंदात आन्सर कसं काढायचं? 1 ते ऑल इज वेल. ऑल इज वेल. इंजिनियर आहे ना काय? ऑल इज वेल. 3 इडियट्स पाहिला ना? 1 ते 40 पर्यंतच्या सम विषम संख्या किती किती आहे? 20 20. फरक पण 20च येणार. तोंडी सोडू शकता रे, तोंडी. तुम्हाला गणिताची भीती आहे फक्त, ती भीती काढून टाका. तोंडी सोडू शकता. 20 त्या फरकाला कितीने भागायचंय? 5. किती उत्तर आलं? किती सेकंद लागले? 10 सेकंद. एवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे. समजलं? आतापर्यंत मी जवळपास तुमचे 3 ते 4 क्वेश्चन फिक्स केले. किती? 3 ते
लिहून घ्या माझ्याकडनं. पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या गणितामध्ये आतापर्यंतच्या 7 लेक्चरवर तुम्हाला 3 ते 4 प्रश्न दिसतील. किती प्रश्न दिसतील? फिक्स आहे, काही प्रॉब्लेम? कळालं का? आता याच्यावर एमसीक्यू किती द्यायचे? 50-60. ठीक आहे, प्रॅक्टिससाठी देऊन टाकतो. 100 जवळपास 100 एमसीक्यू देऊन टाकतो. चालेल ना? प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. जय श्रीकृष्ण.